हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अर्चूज वर्ल्ड. आणि मी अर्चना आज तुमच्यासाठी एक नवीन कंटेंट घेऊन आलेली आहे. आणि हा जो मी कंटेंट तुम्हाला सांगणार आहे, ॲक्च्युली ती गोष्ट आहे जी मी आज ऐकली एका व्यक्तीकडून. म्हणजेच आमच्या ऑफिसच्या बाहेर एक छोटंसं नाश्ता सेंटर आहे आणि जे की 25-30 वर्षापासून ते आजी चालवतात. आणि त्या आजींकडून मी हे ऐकलं. तर मी त्या आजींना नॉर्मली विचारत असते, कसं काय, बरं आहे का, गिराईक कसं चालू आहे, धंदा पाणी कसं आहे, हॉटेल कसं चाललंय. तर तसंच मी त्यांना विचारलं. तर आजी बोलल्या, आता छान चाललंय, 4 दिवस जरा पाऊस उघडलाय तर भरपूर पोरं पोरी वडापाव खायला येत आहेत, भरपूर वडापाव खपतायत, भजी खपतायत, तर चांगलं चाललंय एकंदरीत. पण मग त्या म्हटल्या, आता परत नक्षत्र बदलल आणि मग येईल की म्हातारा. मग काय होतं काय माहिती. म्हटलं म्हातारा येईल, कोण म्हातारा. म्हटलं अगं पाऊस. म्हटलं पाऊस म्हातारा, जरा मजेशीर वाटलं. म्हटलं आजी पाऊस म्हातारा काय कळे ना. मग आजी म्हटल्या, अगं आता जो पाऊस येणार आहे तोच तो म्हातारा. आता ह्याच्या आधी जो पाऊस आला होता त्याला म्हणतात तरणा पाऊस. तरणा पाऊस म्हणजे तरण्या बाणकड्यासारखा येतो तो तरणा पाऊस. पुनर्वसू नक्षत्रामध्ये जो येतो तो तरणा पाऊस. आणि नंतर जो येतो तो पुष्य नक्षत्रातला म्हातारा पाऊस. तर हा आता म्हातारा पाऊस येणार असं दिसतंय. आता काय माहिती कुठल्या वाहनावर येतो. आणि म्हटलं वाहन हे आणि काय आता नवीन. मग बोलल्या, अगं कसं असतं, नक्षत्र बदललं की पाऊस, ज्या नक्षत्राचं जे वाहन आहे त्या पद्धतीचा त्या ठिकाणी पाऊस येतो. म्हणलं हो का. म्हणजे आजी 2-4 बुकं सुद्धा, म्हणजेच काही शिक्षणही न झालेल्या आजी आहेत, पण ज्यांना नक्षत्र, पाऊस, त्यांचं वाहन यावरून किती अंदाज बांधता येतोय. आणि तर आम्ही हवामानशास्त्रज्ञ जे सांगतील त्याच्यावरती विश्वास ठेवून निवांत राहतो. तर त्या आजींचं शास्त्र असे, त्या नक्षत्राचं जे वाहन आहे, मग सपोज घोडा वाहन असेल एखाद्या नक्षत्राचं, तर त्या नक्षत्रातला तो पाऊस हा पठारी भागात जास्त येतो. आणि समजा जर उंदीर एखाद्या नक्षत्राचं वाहन असेल तर तो पाऊस जो असतो तो इतका पाऊस जमिनीमध्ये, इतका पाऊस होतो की ते पाणी जमिनीत मुरतं आणि उंदरालाही बीळ करता येईल असं सहज. उंदरासाठी कसं बीळ करायला लागतं जमिनीत, तो सहज करतो. तर तसं बीळ करता येईल असा पाऊस येतो कधी, उंदीर वाहन असल्यानंतर एखाद्या नक्षत्रामध्ये. आणि तसंच एक अजून काय वाहन सांगितलं, गाढव. मग त्या गाढवासारखाही पाऊस त्या नक्षत्रामध्ये येतो. म्हणजे हेही मला हसण्यासारखं वाटलं, भारी. हा, तर आता म्हातारा पाऊस झाला म्हणजे तरणा पाऊस येतो. तरणा पाऊस पडून गेला की तरण्याने काय केलं हे बघायला येतोय म्हातारा. म्हातारा करतोय पावसाचा काम उरलेलं. आता म्हातारा पाऊस पुष्य नक्षत्रात जो येतो त्यानं काय केलं, किंवा तो म्हातारा पाऊस काम करायला म्हणून त्याची बाई येते, म्हणजेच येते सासूचा पाऊस. म्हणजे जो पुढचा येतो तो सासूचा पाऊस, त्याला माघ नक्षत्रातला पाऊस म्हणतात. आणि ह्यांच्या पाठीपाठी लगेच सासू सासरे म्हणजे आत्या मामांजी काय करायला लागलेत, पाऊस ते बघायला नंतर जो येतो तो सुनेचा पाऊस. म्हणजे तो पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असं एक आहे, जे ही माहिती मी गोळा केली. नक्षत्रांची नावं मी गोळा केली. 1-2 नक्षत्र मला त्या आजींनी सांगितले. म्हणजे पुष्य नक्षत्र, माघ नक्षत्र, तर हे म्हाताऱ्याचं आणि सासूचं नक्षत्र. त्याच्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र, हे सुनांचं, लेकी बाळींचं नक्षत्र. आता हे घरचे सगळे पाऊस पडत आहेत म्हणजे त्यांचं काम करतायत म्हटल्यावर घरातले जे छोटे छोटे थोडासा जो पाऊस येतो म्हणजे तो घरातल्या चिल्ल्या पिल्ल्यांचा पाऊस, म्हणजे आद्र नक्षत्रामध्ये जो येतो तो. तर त्या आजींचं हे जे शास्त्र आहे, हा जो नक्षत्रांचा अभ्यास आहे, हा जो त्या ताळमेळ घालतायत आणि स्वतःचं पुढचं नियोजन करतायत, हे खरंच किती भारी आहे. स्वतःचं असं काही लॉजिकल माहिती नव्हतं, म्हणजे मला तरी माहिती नव्हतं. तुम्हाला माहिती होतं का हे लॉजिक? हे आजच माहिती झाली. हे मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे. धन्यवाद.